बाळापूर नगर परिषद निवडणूक ही शिवसेना शिंदे गट नगराध्यक्षासह 12 प्रभागात आपले उमेदवार लढवणार असल्याचे मत शिवसेना शिंदे गटांचे जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले। बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक करिता सर्व पक्ष स्वयंबळावर लढत आहेत। त्यासाठी अकोला जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख नारायण गव्हाणकर साहेब हे आपल्या सोबत आहेत। त्याच्यासोबत आपण बातचीत करूया। शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी युती करण्याचा प्रयत्न जर झाला नाही तर या ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवकाची निवडणूक शिंदे सेना निश्चितपणे स्वबळावर लढेल, याचा स्वबळावर लढणार आहे। म्हणून आता युत्या होतील होणार नाहीत हे तर कधी कोणी सांगू शकणार नाही, पण युती करण्याचा प्रयत्न होईल। पण त्याच्यातून जर नाही झाला तर आम्ही निश्चितपणे बाळापूर नगर परिषद स्वबळावर लढू। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने महायुतीचा स्वयंबळाचा नारा दिला, त्याबद्दल तुमचं मत काय? असे आमचे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याबद्दल सर्व काही मला सांगता येणार नाही। मी ज्या पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे त्या पक्षाचं निश्चितपणे मला सांगता येईल की निश्चितपणे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत। आमच्यावर उमेदवारही सुद्धा आहेत आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या सामोरे जाऊ आणि या बाळापूरचं रूप बदलण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू। कारण आमचे नेते आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, अनाथांचे नाथ शिंदे साहेब हे या नगरविकास मंत्री आहेत। त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्याचं काम आम्ही करू, एवढं या ठिकाणी सांगतो। आपण या ठिकाणी स्वयंबळाचा नारा दिला, पण समोर जनतेसमोर कोणता अजेंडा घेऊन जाणार आपण? अजेंडा काय? विकास आहे, अनंत प्रश्न आहेत। आजही बाळापुरात इतकी वाईट अवस्था आहे की तहसील कार्यालय कुठं झालं, तिकडे कोर्ट कुठं आहे, पंचायत समितीचा पत्ता नाही, या ठिकाणी क्रीडांगण नाही, अनंत प्रश्न या ठिकाणी आहेत। हे प्रश्न निश्चितपणे आमचं सरकार आहे, त्या ठिकाणी आम्ही करू। आमचे नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे खातं, म्हणून याच्यावर कसं आहे की करतो म्हटलं तर खूप काही करायचं आहे, नाही तर मग जे आहे मागून आलं पुढे ढकलून दिलं असं जर केलं तर मला असं वाटते मग काही निवडणूक आहे कोणाला लढता येणार नाही। प्रत्येक ठिकाणी आपला प्लॅन सांगण्यातच सारे गर्क होतील। म्हणून हे सरकार आहे महाराष्ट्रात, शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि अजितदादा असतील, चांगलं काम करतात आहेत। ज्या पक्षानं आजपर्यंत ज्या उभाटानं खाली पाऊल ठेवलं नाही, 2.5 वर्षाच्या काळात ज्या बैठकी घेतल्यात त्या बैठकीत ऑनलाईन बैठकी त्यावेळेस झाल्या। आता अक्षरशः 3 हेक्टरची मदत, पण आता असं आहे की जे विरोधक असतात ते सातत्याने या सरकारवर विरोध करतात, त्यांनी काही दिलं नाही, हे नाही। हजारो करोड रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी टाकले। विकासाच्या दृष्टिकोनातून प्रचंड विकास करण्याचं काम हे सरकार करते आहे। मग लाडकी बहीण असेल, लाडकी बहिणी आज एखाद्या बोलणाऱ्याला काही वाटत नाही, विरोधकाला काहीच वाटत नाही। आज एखाद्या महिलेने जर समजा एखादं 50 रुपयाचं काही गावात जे विकायला येते ते जर घ्यायला असलं तर आपल्या नवऱ्याला किंवा सासू सासऱ्याला पैसे मागावे लागतात। आज शिंदे साहेबांना 1500 रुपये दर महिन्याला देऊन 12 महिन्याचे 18,000 रुपये देऊन या महिलांना कोणाच्याही जवळ हात पसरावा लागत नाही, त्या सक्षम झाल्या असं माझं मत आहे। म्हणून शिंदे साहेबांच्या पाठीमागं जनता आहे आणि आम्ही म्हणजे या ठिकाणी लढणं हे आमच्यासाठी काही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटत नाही। या ठिकाणी भारतीय जनता पार्टी स्वयंबळावर लढत आहे, पण आपल्याला शिवसेना शिंदे गटाला कधी सोबत नाही घेतलं तर आपण कोणत्या पक्षासोबत युती करण्यास तयार आहात का? पक्षासोबत असं आहे की आमचे मित्र पक्ष असेल त्यांच्यासोबत युती करू। आम्ही युती करण्याचं कारणच नाही, आम्ही स्वतंत्र लढू। या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख नारायणरावजी गव्हाणकर साहेब यांनी बाळापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक स्वयंबळावर लढण्याचा या ठिकाणी इशारा दिला आहे। अमोल जामोदेसह NTV न्यूज, बाळापूर, जिल्हा अकोला।